घडलेली घटना खरं तर शब्दात व्यक्त होण्यासारखीच नाहीये. त्याचं कारण असं आहे की आता तर प्रत्येक मातापित्यांना भीती वाटायला लागली असेल की लहान बालकाला खाली खेळायला पाठवू की नको पाठवू. आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती जर सगळीकडे आता पसरायला लागली तर पुढे जाऊन प्रत्येक मातापित्यांना ही चिंता वाटणं स्वाभाविक आहे. कारण आत्ताचा जो परवाचा हा प्रसंग घडला त्याच्यातही असंच झालं की ती लहानशी बालिका बाहेर खेळायला म्हणून जात नाही, तर एवढा भयंकर मोठा प्रसंग घडला आणि अक्षरशः तिच्या शरीराचे हे विच्छेद करण्यात आले. इतकी भयंकर घटना. मग आपण काय म्हणतो की नाही, भारतीय न्याय व्यवस्था आहे, आरोपीला पकडलेला आहे, पुन्हा न्याय व्यवस्थेकडून जे जे काही घडेल. पण काही वेळेला असं वाटायला लागतं की या भारतीय न्याय व्यवस्थेपेक्षा मग शिवशाही जास्त उत्तम होती का? लगेच तात्काळ निर्णय जे काही असेल. कारण एका बाजूला तुमच्याकडे आरोपी आहे, दुसऱ्या बाजूला एव्हिडन्स आहे. मग असं जर आहे तर आता याच्यामध्ये महिनोन-महिने आता तारखा चालतील, तर त्या कितपत योग्य? आणि म्हणून एकच विनंती माझी राज्य शासनाला आहे की लवकरात लवकर आता या बालिकेला न्याय कसा मिळवून देता येईल एवढं फक्त आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा कायद्याची जरब जोपर्यंत बसत नाही समाजाला, तोपर्यंत अशा पद्धतीचे प्रसंग एक नाही, दोन, चार, 10 असे घडतच राहतील. ते प्रसंग जर थांबवायचे असतील तर कायद्याचा एक धाक मात्र प्रत्येकाला वाटला पाहिजे की नाही, आपण हा जर गुन्हा केला तर लगेचच तात्काळ त्याच्यात आपल्याला अशा पद्धतीची शिक्षा होऊ शकेल. आता ह्या प्रकरणाला शांत न होऊ देता लवकरात लवकर त्याचा निर्णय व्हावा आणि निश्चितपणे त्या नराधमाला, त्या क्रूर व्यक्तीला फाशीपर्यंत आता त्यांनी शिक्षा मिळावी एवढीच एक इच्छा मी व्यक्त करतोय. सरकारकडून एकच इच्छा आहे की लवकरात लवकर न्याय व्हावा. आणि न्याय म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टातून व्हावा असं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी आतापर्यंतचे जे जे काही प्रसंग आपण पाहतो की लवकरात लवकर त्यांना जामीनही मिळून जातो, पुन्हा ते मोकाट सुटतात. मोकाट सुटल्यानंतर पुन्हा पुन्हा अशी पद्धतीची कृत्य त्यांच्याकडून घडतात. ते पुन्हा घडू नये म्हणून ही प्रवृत्ती जागीच ठेचली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे.